महिलांचं व्यक्त होण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असतं असं म्हटलं जातं. साधारणपणे महिला या जास्त भावुक असतात. त्या हसतात, रडतात आणि चिडचिड करतात, परंतु त्या व्यक्त होतात. याच्या तुलनेत पुरुष जास्त व्यक्त होत नाहीत. आपल्या मनातील घालमेल कोणालाही सांगत नाही. पुरुषांच्या याच सवयीमुळे त्यांच्यात ताणतणाव, नैराश्याचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय. राज्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये नैराश्य अधिक आहे. मानसिक आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागाने टेलिमानसी हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाईनवर मदतीसाठी पुरुषांचे येणारे कॉल हे महिलांच्या तुलनेत दुप्पट आहेत. नेमकी कोणती आकडेवारी समोर आली पाहूयात. तर राज्यात नैराश्य संदर्भात समुपदेशन करणाऱ्या टेलिमानस हेल्पलाईनवर मदतीसाठी जे कॉल आले त्या कॉलपैकी 67.99% कॉल पुरुषांनी केले, तर महिलांनी केलेल्या कॉलची टक्केवारी 31.50% एवढी आहे. तर 0.012% पारलिंगी व्यक्तीने देखील मदतीसाठी संपर्क केला, असं या विश्लेषणात नमूद करण्यात आले. आलेल्या कॉल्सपैकी 71% कॉल हे 18 ते 45 वयोगटातील आहेत. आता हे नक्की फोन कशासाठी येतात ते देखील पाहूयात. चिंता, ताणतणाव, नैराश्य, नातेसंबंध, कामाचा ताणतणाव, चिडचिडेपणा, एकटेपणा, वर्तणुकीतील बदल, झोप न येणे, अतिविचार, व्यसनाधीनता या समस्यांसाठी सर्वाधिक फोन येतात, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये 10 पैकी 7 पुरुषांनी तर 3 महिलांनी या हेल्पलाईनवर मानसिक आरोग्यासंबंधी मदत मागितली आहे. कामाच्या ठिकाणी असलेला ताण, बिघडलेल्या नातेसंबंधाच्या तक्रारी अशा प्रकरणांची संख्या या कॉलमध्ये सर्वाधिक आहे. कोणत्या शहरातील पुरुष सर्वाधिक निराश ते देखील पाहूयात. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातून नैराश्य संदर्भात समुपदेशनासाठी सर्वाधिक कॉल आले आहेत. तर या यादीमध्ये मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे. सांस्कृतिक राजधानीचे शहर असलेलं पुणे 2ऱ्या क्रमांकावर पाहायला मिळतंय. आतापर्यंत राज्यभरातनं 1,45,431 कॉल्स या केंद्रावर आले आहेत. त्यापैकी 85,650 कॉलचे विश्लेषण केले असता मदतीसाठी 87.86% व्यक्तींनी विचारणा केली आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये 0.973% व्यक्तींनी फोन केल्याचं या अहवालातून समोर आले. तसंच विनाकारण कॉलची संख्या 3.6% असल्याचे देखील स्पष्ट झाले. या आकडेवारीवरनं केवळ शहरी भागात पुरुषांना नैराश्याचा सामना करावा लागतो हा समज कुठेतरी चुकीचा ठरताना दिसतो. पुरुषांमध्ये नैराश्य का वाढते ते देखील पाहूयात. सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक समस्यांमध्ये वाढ झाली की याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे मन अस्वस्थ होतं किंवा चिंता निर्माण करतं. सामाजिक अपेक्षा, ताण, आर्थिक समस्या आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलण्याची भीती ही देखील पुरुषांच्या नैराश्याची काही कारणं आहेत. तर वाढलेल्या चिंतेचे प्रमाण शारीरिक आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरतं आणि व्यक्ती नैराश्यात जातो असं डॉक्टर सांगतात. कौटुंबिक कारणे आणि वैवाहिक जीवनातील कलह आणि कामाचा ताण ही देखील कारणं समोर आली आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.